नमस्कार. माझ्या हातामध्ये एक खोबऱ्याचा तुकडा आहे आणि या तुकड्यावरती बघा अशा प्रकारची ही बुरशी वाढलेली आहे. बुरशी हा एक सजीवांचा एक ग्रुप आहे. जसे वनस्पती किंवा प्राणी पृथ्वीवरती असतात तसाच हा बुरशी हा एक ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे. याची जी वैशिष्ट्ये असतात ही वनस्पती आणि प्राण्यांपेक्षा वेगळी आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की बुरशी ही वनस्पतीमध्ये येते का प्राण्यांमध्ये येते. तर ही प्राण्यांमध्ये पण येत नाही किंवा वनस्पतींच्या पण ग्रुपमध्ये येत नाही. ही ऑर्गॅनिझमचा हा एक वेगळाच ग्रुप आहे. याच्यामध्ये क्लोरोफिल नसतं, त्याच्यामुळे हे ऑर्गॅनिझम प्रकाश संश्लेषण करू शकत नाही आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. मग यांचं जीवनकार्य कसं चालतं तर ॲब्सॉर्प्टिव्ह मोड ऑफ न्यूट्रिशन त्यांच्यामध्ये बघायला मिळतं आणि बऱ्याचशा फंगस जे आहेत ह्या सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन करतात, म्हणजेच मृतोपजीवी आहे. मेलेल्या अवशेषांवरती ऑर्गॅनिक मॅटर खाऊन ते जगतात. तर आता हे खोबऱ्याचा जो तुकडा आहे हा ऑर्गॅनिक आहे आणि त्याच्यावरती वाढलेली ही फंगस आपण मायक्रोस्कोप खाली बघणार आहोत आणि मग आपण ठरवू ते कोणत्या प्रकारचं नक्की फंगस आहे ते. कारण बाहेरून बघून डोळ्याला नुसतं बघून आपण ती कुठली फंगस आहे हे सांगू शकत नाही. तर बघूया याची स्लाइड करून. खोबऱ्याच्या तुकड्यावर मला वाढलेली ही बुरशी दिसेल. थोडीफार ग्रीनिश अशी कलर